मग आता काय करतोय आपण नक्की, काय चाललंय हे? ही पाना पोलकडवायची म्हणजे ती पोलकडली की फाटत नाही. हां, म्हणजे आपण जे काही आपण ह्याच्यामध्ये चिकन काय काय बांधणार आहोत. हां तर केळीचं पान कसं पोलकडवलं ना की फाटत नाही. हां, म्हणजे ही टेक्निक आहे खरं तर. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात, कारण का आपण पोपटी फक्त खाताना बघितलेली आहे, पण ही बनवतात कशी त्याची पूर्वतयारी खूप गरजेची असते. आणि ही पानं कशाला गरम करून घ्यायची, तर ती पानं फाटली नाहीत पाहिजेत म्हणून. हे मला पण पहिल्यांदा कळलं, पण सबस्क्रायबर म्हणून तुम्हाला पण हे आता पहिल्यांदाच कळलं असेल. तर पोपटी पूर्ण होईपर्यंत या ब्लॉगमध्ये राहा आणि आपण आनंद घेऊया पोपटीचा. मस्त. तर पानं आता मस्त पोळवून घेतलेली आहेत. मंग्याने जे शब्द सांगितला आहे, तर आता बघूया पुढे काय काय करायचं आहे ते. ब्लॉगमध्ये कायम राहा आणि मालवणी रुबाब या चॅनलला सबस्क्राईब करा. बरेचसे व्हिडिओज येणार आहेत, धमाल करूया. आता पोपटीची पहिली प्रोसेस बघितलेली आहे आपण, आता ही दुसरी प्रोसेस आहे पुढची. आणि पोपटीमध्ये आपण पहिल्यांदा काय टाकतोय, पिंकी जरा सांग पहिल्यांदा काय टाकतोय? आम्ही आता ना पहिल्यांदा सुहान असं चिकन तंदुरी मिक्स असा मसाला टाकणार आहोत आणि आता छानपैकी मॅरिनेट करून घेणार आहे. बघू आधी सगळं मी टाकते हा मसाला. पोपटी बनवताना खरं तर चिकनमध्ये भरपूर सारे जिन्नस टाकले जातात. असं नाही आहे की फक्त आपला घरगुती मसाला टाकलं तर होतं, पण आता ह्याच्यामध्ये आपण सुहानाचे मसाले टाकलेले आहेत. आणि मला वाटतं ऋषी हा ह्याच्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे पोपटी बनवण्यामध्ये, बरोबर ना? लक्ष्मी मसाल्याचा मिरची पावडर मसाला वापर. वा 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 वा. आणि मला आताच दिसतंय त्याच्यामध्ये जो रंग आला आहे मॅरिनेट केल्यानंतर, तो खूप जबरदस्त आलेला आहे. आणि खरंच आहे म्हणजे गावी आहोत आणि गावी असताना या सगळ्या गोष्टी बनवणं आणि ते पण सहकुटुंब सहपरिवार एकत्र आम्ही हो ह्या सहकुटुंब सहपरिवार आम्ही हे पोपटी बनवत आहोत. आणि खरंच आहे ह्याच्यामध्ये मसाल्यांची तर टेस्ट येणारच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त एक प्रेमाची चव पण येणार आहे. आणि आमचे अजून एक एक्सपर्ट बाहेर वाट बघतायत मंग्याला, कारण का ती पोपटीची पूर्ण तयारी दाखवणार आहेत. आणि आपण आता वरून मिक्स करण्यासाठी मीठ टाकणार आणि शेवटी दही. खरं तर हे आपण 1-2 तास तरी ॲटलिस्ट आधी करून ठेवायला पाहिजे. आणि काय असतं, आपण आज आहे शनिवार आणि काही जणांचे उपवास पण आहेत, पण त्यांच्यासाठी आपण सेपरेटली पनीर वगैरे बनवत आहोत. असं नाही आहे की त्यांना आपण काही देणार नाही आहोत. तर हे आमचे विजयदादा आहेत, त्यांचा उपवास आहे खरं तर, पण आम्ही उपवासाचा पण मान ठेवलेला आहे. आम्ही ते पण खाऊ, हे पण खाऊ. आपण नॉनव्हेज पोपटी तर बघितले, पण व्हेज पोपटी कशी असते ते आज बघणार आहोत. त्याच्यासाठी आपण मखे घेतलेले आहेत, त्याच्यानंतर रताळी, बटाटी. इथे बघू शकता तुम्ही हे कापलेले बटाटे आणि त्याच्यासोबत पनीर, सगळ्यांचं फेवरेट. नाही, मला वाटतं व्हेज पोपटी बनवताना मी पहिल्यांदाच पनीर बघतोय, कारण का सगळ्यामध्ये पावटे असतात, त्याच्यानंतर बटाटे असतात, पण आपण पहिल्यांदाच पनीर दाखवणार आहोत. आपल्या सगळ्या आपण सोयाबीन पण घेतलेला आहे. वा. आणि हा आहे बांबुड्याचा पाला. हा, बांबुड्याचा पाला, पण हा सगळ्यात महत्त्वाचा, हा खूप महत्त्वाचा पाला आहे. ही आपली केळीची पानं आहेत आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीत मंग्यादा बांधून घेत आहेत. खरं तर बांधण्यामागचं कारण का हे नंतर इथे जे मडकं बघताय त्याच्यामध्ये भांबुर्ड्याच्या पाल्यासकट हे जाणार आहे. बांबुड्याचा पाला टाकलेला आहे आणि ओवा टाकतो आपण, लसूण टाकतो, अख्खे मोठ्या पाकळ्या, त्याने खूप छान फ्लेवर येतो त्याला. आणि हे आपण असं मॅरिनेट करून त्याच्यानंतर आपण पाण्यामध्ये बांधण्याचं कारण पण हे आहे की त्याला छान स्टीम लागते आणि त्याचा एक फ्लेवर येतो वेगळा. त्यासाठी आपण असं करून मग आपण त्याला बांधून मग आपण याच्यामध्ये त्याच्याकडे टाकणार. व्लॉग कंटिन्यूस बघत राहा, अशी पोपटी कधी बघायला भेटणार नाही आहे.
विशिष्ट म्हणजे आपण जो जिन्नस या पानामध्ये भरलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण ते या मडक्यामध्ये टाकणार आहोत त्याच्या अगोदर त्याला घट्टपणे बांधण्यात येतं, कारण का ते आतमध्ये सुटलं नाही पाहिजे आणि सुटल्यामुळे जास्त जेव्हा आपण त्याला आग देतो तर ते कुठेतरी निघून ते करपलं नाही पाहिजे, त्याच्यासाठी ही दक्षता करतात. आणि मग हे आता मस्तपणे त्याच्यामध्ये भांबुर्ड्याचा पाला भरतायत आणि त्याच्याबरोबर मला वाटतं आपण हे तर आहेच, अजून काय हां बटाटे, त्याच्यानंतर मके, रताळी. सुख म्हणजे नक्की काय असतं? सुकं म्हणजे नक्की काय असतं आणि हे व्हेजवाल्यांसाठी सुख म्हणजे हे असतं. हो हो. आणि व्हेज हे बघा हे चेहरे आहेत. अजून कोण आहे व्हेज चेहरे? कोण आहे व्हेज चेहरे? कोण आहे? हे सुकी चेहरे आहेत. आणि काय आणि सोबतच आपण अशा पावसाच्या शेंगा टाकणार आहोत, जे पोपटीचा जीव म्हणून असं आपण म्हणू शकतो की याच्याशिवाय पोपटी पूर्णच होऊ शकत नाही. तर आपण ह्या अशा शेंगा टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही कांद्याचं सोयाबीनचं बनवतो. हां मीठ आहे का? लसूण लसूण अगं लसूण लसूण अख्खा टाकू का पाकळ्या? म्हणजे मुंबईमध्ये आपण बार्बिक्यूसाठी बरेच पैसे मोजतो आणि हा घरगुती बार्बिक्यू आपण बनवतो आहे खरं तर. आणि हा बनल्यानंतर मी तुम्हाला काय सांगू, अफलातून मजा येणार आहे. आणि खरंच मीठ टाकलेलं आहे आणि मला वाटतं त्या पावट्यांना जी टेस्ट येणार आहे त्या मिठामुळे असणार आहे खरं तर. आणि त्याच्याबरोबर हे मॅरिनेट केलेलं आहे कम्प्लीट. लसूण आपण असे मोठ्या पाकळीचे लसूण घेतो आणि ते लसूणच्या पाकळ्या पण त्याच्यात टाकणार आहे, त्याचं पण एक फ्लेवर येणार. आणि मला वाटतं पिंकी आपण जे लसूणी चणा जे खातो हा काबुली चणा म्हणजे लसूण. अजून तुम्हाला काय हवं आहे? या लसूण पण इथेच आहे, सगळं इथेच आहे. व्हेज खाण्यात पण किती मजा असते. हो खरंच आहे. नाही ते मान्यच करतो यार, व्हेज खाण्यात खूप मजा आहे, कारण का आम्ही नॉनव्हेज आहोत पण आम्ही व्हेजवरती पण ताव मारणार आहोत, कारण का अजिबात नाही. आपण हे जे सदस्य आहेत हे पहिले नॉनव्हेज भरपूर खायचे, पण हे आज आताही खातात. आता आमच्यावर ते बसून खाणार आहेत, पण बघूया आता. आज नाही खाणार आहे बघायला, आज खाणार नाही आहे. नाही असं नाही, बघायला खाल्लं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की मंग्यादा जे एकदम मन लावून जी पोपटी बनवत आहेत, ही स्वतःसाठी बनवत आहेत व्हेज पोपटी. घट्टपणे बांधला आहे तो जिन्नस आणि मला वाटतं तो सुटू नये. आणि अजून एक गेला आहे, सेकंड पॅकेज. वाव. गरज आहे मस्त धमाल आहे. जाम कोथिंबीर टाकलेली आहे आणि मग हा भांबुर्ड्याचा पाला नक्की कुठे, म्हणजे इथेच भेटतो की सगळीकडे असतो? हा असतो सगळीकडे खाडी क्षेत्रामध्ये. आणि आपण भरत आहोत त्याच्यामध्ये आता बटाटे. काय करतो, एक परत करायचा बघ ते विचारते हात बांधून टाके नको काय खाई खातात की नाही बघू. हे टाकू. हा ओवा टाकलेला आहे, पौष्टिक अशी पोपटी. खाली फुटकन दो देऊ नको खाली फुटेल. दुसरा मार्ग चला आता झालेली आहे ही व्हेज. फक्त आपण हिला तयार करून ठेवलेलं आहे, नंतर हिला
चांगली बस झळ दाबली दिली. ना खाली कुठे. आणि तापवल्यानंतर वा 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 ओके. बघ आता. आता आपण नॉनव्हेजची पोटी करणार आहोत. स्पेशल आपण चिकन मॅरिनेट करून ठेवले म्हणून तुम्ही बघितलंय. आमच्याबरोबर खूप मोठे एक्सपर्ट आहेत. खरं तर ह्यांना बऱ्याच ठिकाणी पोपटी जेव्हा बनवतात तेव्हा मंगेश दादा जे आहेत तेच माहिती देतात. मग किती काही जरी असलं, उपवास जरी असला तरी पण आपल्याला खूप छान पद्धतीने मदत करता येते मंगे दादा. तिथे इथे मिलन आहे आणि इथे आमच्या सासूबाई जज करतायत की पोपटी बरोबर बनते की नाही. आणि हा पहिला बांधलेला आहे नॉनव्हेज. आणि आपण आता हे मस्त चिकन बांधून घेतलेलं आहे आणि त्याला घट्टपणे धाग्याने बांधून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग अशी ही आहे खरं तर नॉनव्हेज पोपटी. सोपं नाही आहे हे, पण मजा येते बनवायला काड्या पण करायला पडते ना. खरं हां एकदम अशी मस्त पोपटी बांधून घेतलेली आहे. आणि असं नॉनव्हेजचे बरेचसे असे गट्टे बनवणार आहोत आपण. काय? आणि त्यासोबत आपण अंडी पण टाकणार आहोत. हां परत एक मस्त दुसरा आपण गट्टा बांधत आहोत. आणि खरं तर चिकन खूप कमी प्रमाणात घ्यायचं आहे कारण का मडक्यामध्ये त्या छोटे जे हे बनवलेले आहेत ते बनले पाहिजेत. तर असं मस्तपैकी. आणि मगाशी जे मंगेदारी आपल्याला सांगितलं ही पानं कशासाठी तापवून घेतली तर पानं ती फाटली नाही पाहिजेत बांधताना. आणि हे खरंच उपयोगाचं आणि महत्त्वाचं एक त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण जेव्हा केळीची जी पानं आहेत ती जास्त घट्ट जवळ घेतली ती फाटायला लागतात, पण ही तापवल्यामुळे ती फाटली नाही आहेत आणि त्याला मस्त गाठ बांधून पिंकी आणि मग याला बनवत आहेत चिकन पोपटी. आणि ह्याला फक्त बांधलं म्हणजे ते फाटणार नाही. तरी पण मस्त पैकी मागासपासून तुम्हाला दाखवलं असतं. म्हणलं तुझ्या पद्धतीने बांधलं. आणि असं हे पण झालं असतं पण जास्त. असेच बांधतात ते. पोपटीमध्ये पण बनवताना पहिला बांबुर्ड्याचा पाला, खूप पाला आणलेला आहे मग दादानी. आणि ही पहिलं आपण जे मडका आहे त्याच्यामध्ये हा बांबुर्ड्याचा पाला भरत आहोत. बांबुर्ड्याचा पाला भरल्यानंतर ज्या आपण चिकनच्या पुड्या बांधलेल्या आहेत आणि म्हणजे काय वेगळंच आहे ते असं लावायला मस्त जबरदस्त आहे. भारी डोकं ना. अंडी काय कांडी मिक्स एक अंडी गेलेली आहे आतमध्ये. म्हणजे तुम्हाला जे नॉनव्हेज प्रेमी आहेत ना त्यांच्यासाठी म्हणजे पर्वणी पर्वणी आहे. आणि आपण बाहेर हॉटेलमध्ये जाऊन बऱ्याचशा गोष्टी आणि पैसे देऊन या सगळ्या गोष्टी आपण विकत घेत असतो. पण घरच्या घरी आम्ही बनवत आहोत नॉनव्हेज पोपटी. आपण काय काय टाकतो? लसूण पण टाकतोय का? लसूण आहे, पावटे आहे. अख्खं लसूण टाकायचं असतं. ॲक्च्युली आम्ही आता पाकळ्या केलं तर अख्खं लसूणचं फ्लेवर येणार. खरंच आहे म्हणजे लसूणी चणा जो मी मगाशी म्हटलं थोडेसे पावटे टाकतो. तर सगळं असं बघा ना, फील बघा कसं काय म्हणजे काय सांगू तुम्हाला. हे बघा कसं वाटतं, एक नंबर वाटतं. अंडी परत चिकन हीच मनापासून जेव्हा कुठलीही गोष्ट बनवली जाते आणि जेव्हा एखादा पदार्थ बनवला जातो तर त्याला एक वेगळीच चव असते. आणि चव का असते? कारण का आपण आहोत गावतळ्यामध्ये, गावी, कोकणात. आणि वा वा. आणि हे सगळं जे साहित्य आहे ते सगळा हा पालापाचोळा नाही आहे, तर ही झाडाची पानं आहे. बांबुर्ड्याच्या पाना जो बाला आहे
तो खरंच मला वाटतं त्याच्यामुळेच एक वेगळी टेस्ट येते काय का? मंगई दादा एवढं मनापासून हां. जीव ओतून त्याचा एवढा प्रेमाने करतोय म्हटलं ते अगदी उत्कृष्ट चविष्टच होणार आहे. चविष्टच होणार आणि मंग्यादाला मी मगासपासून बघतोय त्यांनी हा पाला तोडून आणला, त्याच्यानंतर केळीची पानं तोडून आणली, ती व्यवस्थित भाजून घेतली आणि त्यामुळे आम्ही ह्या चविष्ट अशा पोपटीचा नॉनव्हेज पोपटीचा आस्वाद घेणार आहोत. भरपूर मोठी प्रोसेस आहे. खरं तर तुम्हाला असं वाटत असेल की आता भरली अंडी आणि सगळं झालं नाही. आता ह्याच्यानंतर त्याच्यामध्ये तर खूप मेहनत आहे. मेहनत आहे, आणि खरंच आहे. दादाने खूप मेहनत घेतली. आणि एक्सपिरियन्स माणूस यार, एक्सपिरियन्स माणसाला या सगळ्या गोष्टी इझिली जमतात. हो वहिनीने कॉमेंट केलेली आहे. हो 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 वहिनी काहीतरी म्हटलेले आहेत, त्यात की त्यांना वेळच मिळत वेळच मिळत नाही. खरंच आहे. हां हां वाव काय वाटतंय बघा यार, काय वाटतंय जबरदस्त. अंडी बघा ना, अंडी अशी कोपऱ्या कोपऱ्यात गेलेली आहेत आणि त्याच्यावर मीठ 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 या आमच्या मास्टर वहिनी बरी वेळ झाली आता नॉनव्हेज करतोय. मोगा म्हणतात त्याला, मोगा. भोंगा की मोंगा? मोगॅम्बो मोंगा. फ्लेवर्ड या आमच्या एक्सपर्ट वहिनी आहेत खरं तर, आणि हे त्यांचे मिस्टर आणि या त्यांचं धर्मपत्नी. दोघे मिळून आम्हाला खाणार आहे चविष्ट अशी पोपटी. काय ओवा काय खाली येईना, हा पिशवीत ओवा काय सुटे ना. हा हा पकडून धरलाय. काय सांगू लागला गाव सुटना. वा वा. तसा हा ओवा सुटना. पोपटी बनवताना अशी गाणी बिणी नसतात, नाही तर आम्ही गाणी पण गायली असती. हे काय वा. आणि मला वाटतं आपण जरा सांभाळून दाबलं पाहिजे, कारण का ते खाली अंडी आहेत तर आम्हाला ऑमलेट नाही पाहिजे, अंडी अख्खी पाहिजे. आपल्याला मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. हो टाका, सगळं टाका तुम्ही, फक्त सांभाळून टाका. चिकन वरचे होते हां हां चालेल. काय होतं तो? काय होतं ते बघूया ना, एक्सपेरिमेंट करूया ना. पहिल्यांदा पोपटी बनवताना आम्ही ट्राय करू. हे जे चिकन उरलेलं आहे ते आम्ही असंच भरणार आहोत वरती आणि बघूया त्याचं काय होणार आहे जेव्हा ते शिजून बाहेर येईल तेव्हा. बटाटा हा तब्येतीसाठी चांगला असतो, पण तो तेवढाच घातक पण असतो. डायबिटीज पेशंटसाठी म्हणून ज्यांना शुगरचा इन्स्टंट होतं, हे इन्स्टंट होतं, हे भारी होतं. हे इन्स्टंट होतं बघा. म्हणजे सगळंच उद्या फायनल मॅच आहे आणि इथे फायनल आमचे चालू आहे पोपटी बरोबर. आणि माझे जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी हे स्क्रीनमधूनच याचा आस्वाद घ्यायचा. आणि जर तुम्हाला हे खायचं असेल तर स्वतःच्या घरी बनवा आणि खा. नाहीतर आमच्या कोकणात या. हो खरंच आहे, कोकण इज ऑलवेज द बेस्ट. रेडी आहे की नाही पोपटी? आता ही नॉनव्हेज आणि व्हेज पोपटी. आपण आता जाणार आहोत पोपटी लावायला वाड्याच्या पाठीमागे. वाड्याच्या पाठीमागे? So follow me. आणि आता पुढची प्रोसेस चालू झालेली आहे आणि आपण आता पोपटी लावताना तिला बरोबर सेट करत आहोत. मंगेदादांनी इथे मस्त असा एक गोलसर असा खड्डा तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मातीने आपण त्या पोपटीला आधार देत आहोत खरं तर, म्हणजे ती पडली नाही पाहिजे. आणि दोन्ही पोपट्या अशा लागलेल्या आहेत. वा 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 वा. मग हे काय करतोय आपण? शेण टाकलं. हे आपण शेण टाकलेलं आहे पोपटीवरती. अजून लागेल थोडा होतो कसा दिसतोय ते. आणि चंद्रकांत दादा वाट बघत आहेत कधी आपली पोपटी तयार होणार. काय चंद्रकांत बरोबर ना?
मंगळाला आले आणि मला दोन्हीकडे इकडे काम करावं लागतं कारण का इथे आहे इथे पोपटी बनवत आहोत. वा वा. आणि आपण आता मस्तपैकी गवताचा त्याच्यावरती एक लेअर बनवलेला आहे. वा, गवताचा लेअर बनवलेला आहे. नाही पेटवताय का तुम्ही? हां, आता आपण पेटवणार आहोत या पोपटीला. वा वा. पेंडावर तर हां. आणि ज्या गोष्टीची आम्ही म्हणजे काय सांगू तुम्हाला, ज्या वेळेची वाट बघत होतो आम्ही, शेवटी आम्ही पेटवलेला आहे पोपटी. आता गरमागरम थोड्या वेळानं किती वेळ लागतो? अर्धा तासापर्यंत ह्याला आग द्यावी लागते आणि त्याच्यानंतरच ह्याच्यातले जे जिन्नस बघितलेलं तुम्ही, आम्ही जे काय टाकलेलं आहे व्हेज प्लस नॉन व्हेज, ही पोपटी 15-20 मिनिटानंतर तयार होणार आहे. वा, पेचवलेली आहे पोपटी. जबरदस्त. माझा व्हिडिओ घ्या ना. माझ्या बहिणीकडे येतो. आणि या पोपटीमध्ये हे बनवण्यासाठी आम्हाला खूप असं सहकार्य केलेलं आहे ते चंद्रकांत दादा त्यांनी ही आग पेटवलेली आहे. आग पेटवायला हो, शूटिंग आहे. हे आमचे आत्ते भाऊ आहेत जे आता सगळं झाल्यानंतर फक्त आग पेटवायला आलेले आहेत. आणि आता आपण गरम पोपटी खाणार आहोत. 15 मिनिटानंतर ही पोपटी तयार होणार आहे. जी मेहनत आपण घेतलेली आहे ही पोपटी बनवण्यासाठी, तर ही मेहनत आता सफल होणार आहे. आणि मंग्याला जलाव. शेवटी आपण पेटवलेली आहे पोपटी. धगधगती आग आपण देतोय त्याला, मस्त अशी धगधगती आग देतोय आपण पोपटीला. आणि आता मस्त शिजून त्याला फ्लेवर आपल्याला पोपटी मिळणार आहे खायला. वा, मजा येणार आहे. कमी झाली काय आग? मॅरिनेशन चालू आहे आणि इथे बनते आहे बार्बिक्यू केलेला आहे. वा, आणि तुम्हाला स्मोकी फ्लेवर मध्ये बार्बिक्यू जर पाहिजे असेल तर गावतेला या. पुढाकार घेतलेला या सगळ्याला. हा, तेच हे मॅरिनेशन वगैरे जे तुम्ही बघताय हे चंद्रकांत दादांनी केलेलं आहे. मग चंद्रकांत दादा कसं वाटतंय? मस्त वाटतं. एक नंबर ना, खूप मजा येते ना. विजलं रे, खूप आग लागली. शनिवार आहे. पोपटी बनवणं चालू आहे आणि मंग्याला फुल ऑन एफर्ट्स घेत आहेत तिकडे. खरंच मजा येते. फायनली आमचा बार्बिक्यू रेडी झालेला आहे. काही जणांनी याच्यावरती ताव पण मारलेला आहे. शिजता दगड पाहिजे होता मसाला आहे ना. काय सांगू तुम्हाला, हे तिकडे पोपटी, बार्बिक्यू, तिकडे लक्ष द्यायला येतं. खरफाट आहे का तो? 700 रुपये बार्बिक्यू. रमेश, चिनू आणि आमची ईशा. मिस करतोय आम्ही चिनू आणि ईशाला.
विशू आणि चिनू असते तर अजूनच मजा येते. विथ गावकर लागतो. गावकर काकांची आठवण आलेली आहे. वन ऑफ द बेस्ट बार्बेक्यू. कंपोस्ट काफे. आणि फायनली आम्ही आता पोपटी काढत आहोत. निखारे निखारे. आणि पोपटी मग आता बाहेर काढत आहेत. खरं तर खूप गरम आहे ते, पण काढलेलं आहे. वा, पहिली पोपटी बाहेर आली. वा, सहीच. आणि मला वाटतं ही नॉनव्हेज आहे ना. नॉनव्हेज, हा मोठी ही नॉनव्हेज आहे, ही मोठी आहे. तर चला 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 चला. नॉनव्हेज पोपटी कसला दूर येते, कसला. वा वा. थांबा 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 थांबा. नॉनव्हेज येते असू दे तिकडे. नॉनव्हेज व्हेज इकडे. नॉनव्हेज एकदम बरोबर हा आमचा एक वेगळा प्रयोग होता, कारण का प्रत्येक जे चिकनचं जिन्नस आहे तो आम्ही पाण्यामध्ये मस्त आपण टाकलं मस्त ना. जबरदस्त. टाकला मसाला म्हटलं वा हे पाला चिकन मी येणार नाही. हे होते काढतात हातावर. वेगळे जे पीसेस आम्ही टाकलेले आहेत, मला वाटतं ते भारी शिजलेले आहेत. इकडे तू. अरे तिला मागाशी आवाज दिला. हे बघ, काका बोलले. खाण्यामध्ये वेगळी आहे. ते इकडे दे. खाण्यामध्ये वेगळी आहे. ईशा ईशा. आणि इकडे. इथं मधलं काढू काय? मधना कट कर, मधना कट कर. हा भाऊ, बोल. जुली गो जाईन मी मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणीन. जुली गो दे ग मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवीन. अरे राजा रे जाशील तू मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणशील. आता तू लाडी कोडी न फिरवशील उद्या मला सोडून देशील. नको हुंडा पाणी मला नको घोडा गाडी. नको तू आजी त्यांनी माझे. ही आहे व्हेज पोपटी. भरपूर प्रतीक्षेनंतर. वा 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 वा. पहिला चालेला आहे बटाटा. माझ्या प्रेमाची पारख जुली तुला होईल लवकर. जुली गो जाईन मी मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणीन. जुली गो दे ग मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवीन. अरे राजा रे जाशील तू मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणशील. आता तू लाडी कोडी न फिरवशील उद्या मला सोडून देशील.
जी नॉनव्हेजमध्ये जे आम्ही केळीच्या पानांमध्ये चिकन बांधलेलं, खरं तर सगळेजणांनी सुट्टं चिकन खाल्लंय, पण केळीच्या पानांमधलं चिकन माऊ कमान यार लवकर फास्ट बडे. वा यार वा वा वा, दाखव जरा. एक पीस दे मला असा मस्त हातामध्ये. इकडे फिरवलंच तरी काय नाही. वा हे बघा. तुम्ही येत नाही इकडे खायचा फायनली व्हेज आणि नॉनव्हेज वरती सगळे तुटून पडलेले आहे. आणि मला वाटतं उद्याची फायनल तर एकदमच भारी होणार आहे. आदल्या दिवशी जर असा माहोल असेल, 1 2 3 गो. वा. दे आता कष्ट द्या काय देऊ अरे त्या वहिनी काय 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 तुम्हाला दिलं नाही काय? हा हे दिलं. अरे काय हे कोण आहे रे? हा? तुम्हाला नॉनव्हेज पाहिजे की व्हेज पाहिजे वहिनी? दोन्ही पण. हे काय पुढी दे रे वहिनी नाही. इकडनं सट्टासट अंडी ढापली जात आहेत. चला खा. हे उरलंय.